शिंदखेडा तालुक्यातील काही अंतरावरील दसवेल फाट्याजवळ अंमळनेरकडून शिंदखेडाकडे येणाऱ्या बस क्रमांक MH20 BL 0923 या बसला शिंदखेडाहून येणाऱ्या बोलेरो क्रमांक MH14 FS 4796 ने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भयानक होता की बस चालक कैलास पांडुरंग सोनवणे यांनी बसला काबूत ठेवून सुमारे 50 ते 60 फूट दरीत कोसळत असताना प्रसंगावधान राखत बस दरीत जाता जाता रोखली। त्यात सुमारे 35 ते 40 प्रवासी बसले होते। चालक कैलास सोनवणे प्रवाशांसाठी देवदूत ठरले। बसमध्ये चालकाजवळ बेटावत होऊन बसलेला नागू देवचंद माळी यांना किरकोळ दुखापत झाली। पत्रकार चंद्रकांत माळी व यादवराव सावंत यांच्या मदतीने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले। उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असून या अपघातात बोलेरो चालकाची चुकी असल्यामुळे घटनास्थळी पंचनामा करून शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस खटारा झाल्या असून अपघातात वाढ होत आहे, म्हणून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। अनेक डेपोंच्या बसेस जीर्ण झाल्या आहेत। प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने परिवहन महामंडळाने त्वरित लक्ष देऊन जीर्ण बसेस बदलून नव्या बसेसची मागणी प्रवासी करत आहेत। बस चालक कैलास सोनवणे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। श्रीन्यूजसाठी यादवराव सावंत, शिंदखेडा। अंमळनेरवरून शिंदखेडा येथे येत असताना बोलेरावाला एकदम सुसाट वेगाने आला आणि एसटीला ओव्हरटेक करून माझ्या गाडीत घुसला व माझी गाडी खड्ड्यात उतरता उतरता वाचली आणि 30-40 प्रवाशांचा जीव आज वाचवला बुवा मी। धन्यवाद।